चला एक्झाम्पल नंबर 16 16 वगैरे लिहा. एक्झाम्पल नंबर 16. A charge 6 microcoulomb. A charge 6 microcoulomb is placed at the origin. Is placed at the origin and another charge minus 5 microcoulomb. Another charge minus 5 microcoulomb is placed on the y-axis. Is placed on the y-axis at a distance capital A ब्रॅकेट मध्ये 0,6.0 मीटर कंसाच्या बाहेर मीटर 0,6.0 मीटर डायग्राम काढा. गणित लिहून झाल्यावर काढली चालेल. हा लिहिलेली जाय ऑलरेडी डायग्राम एक्स वाय ए दिला एक मायनस 5 मायक्रोकुलम फ्री दिला तो ओरिजिनच्या ठिकाणी 6 मायक्रोकुलम ओ झाली डायग्राम. पुढे स्मॉल हे आकडा लिहा डायग्रामच्या शेजारी खाली कुठं असेल ते. कॅल्क्युलेट the total electric potential at the point P. Calculate the total electric potential at the point P. P capital काढा. At the point P, whose coordinates are ब्रॅकेट मध्ये लिहायचं 8.0, 8.0, मीटर ब्रॅकेटच्या बाहेर मीटर आहे. पुढे स्मॉल बी आपला स्मॉल बी. कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन. Calculate the work done to bring a proton from infinity to the point P. From infinity to the point P. Question mark. What is the significance of the negative sign? त्याच्यात पुढे लिहायचं what is the significance of the negative sign SIGN. Question mark. What is the significance of negative sign? लक्ष द्या. 2 टप्प्यात गणित आहे. 2 पार्ट विचारले होते. A charge 6 microcoulomb is placed at the origin. ओरिजिनला जो चार्ज ठेवलेला आहे तो Q
QO लिहितो मी, तो आहे 6 मायक्रो कुलम. पुढं another charge -5 मायक्रो कुलम इज प्लेस्ड ऑन y axis. पहिली गोष्ट हे मायक्रो कुलमचं कुलम केलं पाहिजे आणि मायक्रो कुलमचं कुलम करताना 10⁻⁻6 कुलम येईल. पुढं ए या ठिकाणी जो चार्ज आहे y axis वर त्याला QA असा अक्षर वापरतो. किती दिला तो? -5 मायक्रो कुलम. -5 मायक्रो कुलम आहे, -10⁻⁻6 कुलम झाला. पुढं काय म्हटलं बघा, तो ए या ठिकाणी ठेवलाय. ओके, आता ए चे कोऑर्डिनेट दिले ते, ए चे कोऑर्डिनेट 0,6 y ऍक्सिस वर आहे तर x कोऑर्डिनेट 0 असणार आणि y कोऑर्डिनेट 6 आहे. याचा अर्थ OA हे अंतर 6 मीटर आहे लक्षात घ्या. तर ए चे कोऑर्डिनेट दिले त्यांनी 0,6 मीटर. याचाच अर्थ OA हे अंतर ओके ते किती आहे? 6 मीटर आहे. पुढे काय म्हटले बघा तुम्ही, कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट P. P या ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं. पहिला ए आकडा, P या ठिकाणचं पोटेन्शियल VP अक्षराने दाखवतो, पण त्यासाठी P चे कोऑर्डिनेट दिले आपल्याला. P चे कोऑर्डिनेट दिले 8,0 मीटर. त्याच्यावर OP हे अंतर ओके. त्याच्यावर पुढेच लिहितो मी, खाली लिहावे तर इथं लिहितो. त्याच्यावरनं OP किती आला? 8 मीटर आला, बरोबर. कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे त्यामुळे ओरिजिन पासून चालतं तर 8 मीटर आला. पुढे कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P. इन्फिनिटी पासून पॉइंट P पर्यंत एक प्रोटॉन आणायचा. तर त्यासाठी किती वर्क डन लागेल हे विचारले आणि त्याचं निगेटिव्ह उत्तर येते. त्या निगेटिव्ह उत्तराचं सिग्निफिकन्स विचारलं. तर मी इथं वर्क डन B आकडा लिहितोय. वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन, वर्क डन W इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असतो. ओके, निगेटिव्ह साईनचा सिग्निफिकन्स पण विचार. तर काय काय करावं लागेल पहिल्या आकड्यात? तर P या ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं, पण इथं कुठलंही पोटेन्शियल सुरुवातीला नाही. तर या ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं. या ठिकाणचं पोटेन्शियल ए मुळे, ए या ठिकाणी चार्ज जो निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चार्ज मुळे असतं पोटेन्शियल निगेटिव्ह असतं. पॉझिटिव्ह चार्ज मुळे असतं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं. तर O या ठिकाणी जो चार्ज आहे त्याच्यामुळे तयार झालं पोटेन्शियल, ए या ठिकाणी जो चार्ज आहे त्याच्यामुळे इथे तयार झालं पोटेन्शियल. बेरीज करायची, नेट पोटेन्शियल येते या ठिकाणी. पण या ठिकाणचं जर पोटेन्शियल कुठल्याही ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं असेल ह्याच्यामुळे इथं तयार झालेलं, तर आपल्याला काय लागतं? तो चार्ज 1/4πε0 असतोच, पण तो चार्ज डिवायडेड बाय अंतर असतो. OP माहित पाहिजे आपल्याला, जे माहित आहे. पुढे या चार्जमुळे इथं तयार झालं पोटेन्शियल म्हणजे इथला चार्ज डिवायडेड बाय अंतर असतं AP. AP कुठं माहिती? तर यासाठी मला पायथागोरस वापरून हे अंतर माहित आहे, हे अंतर माहित आहे. पायथागोरस वापरून आपल्याला AP काढलं पाहिजे बरोबर, आणि मग ते सगळं वापरावं. तर मी पहिला ए आकडा सोडवायला घेतोय. तर त्यासाठी मी काय करतोय, पहिला इथं राईट अँगल असणारच आहे, तर AP² काढतोय. इन ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल OAP. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये AP चा स्क्वेअर हा काय आहे? OA² OP² आहे. OA² प्लस OP² आहे. आणि त्यामुळं AP चा स्क्वेअर OA आहे, आता सांगितलं OA आहे 6, हे आहे 8. तर 6 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे? 36 आणि 64 येणार, बरोबर आहे. म्हणजेच किती आलं ते? 100 आलं. त्यामुळं AP आला 10, अर्थातच मीटर आहे. नाउ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट P इज गिवन. नाउ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट P इज गिवन बाय, आपण VP असा अक्षर वापरू. तर P या ठिकाणी ए या चार्ज मध्ये तयार झालेलं पोटेन्शियल O या चार्ज मध्ये तयार झालेलं. तर पोटेन्शियल ड्यू टू डायरेक्ट फॉर्म्युला लिहिली 1/4πε0. पुढं O या ठिकाणी जो चार्ज आहे त्याला QO म्हटलोय आपण, आणि अंतर आहे OP, प्लस पुढं 1/4
एप्सिलॉन 0 ए या ठिकाणी जो चार्ज आहे त्याला क्यूए म्हटले आणि हे अंतर आहे एपी. ओके, टाका किमती त्याप्रमाणे 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁻⁹ असते. गृहीत धरायचं आहे या सिस्टम मध्ये तेवढे असते 9 × 10⁹ QO ओ या ठिकाणचा चार्ज आहे 6 × 10⁻⁶ 6 × 10⁻⁶. OP आहे 8 प्लस 9 × 10⁹ और ए या ठिकाणचा चार्ज -5 आहे × 10⁻⁶ डिवाइडेड बाय अंतर 8 आले. कॉन्टिन्यू लिहिलं तर एपी हे अंतर 10 आले. ठीक आहे, इथे काय सगळं याच्या सिस्टीम मध्ये आहे बघा. पुढं काय काय होणार, पहिली गोष्ट हे मायनस प्लस मायनस होईल आणि हे कॉमन काढायचं राहू द्या. काय 9×9 45 येईल, म्हणजे बेरीज फक्त करायची. छेदस्थानी पण 8 पण आहे. 9 × 10⁹ कॉमन काढू. हा, तर VP = काय येईल बघा, 9 × 10⁻⁹ आणि 10⁻⁶ हे पण घेतो कॉमन. 10⁻⁶ कॉमन घेतो. राहिलं काय बघा, 9 कॉमन काढले, 6/8 फक्त राहिले. मायनस प्लस मायनस झालं आणि मला वाटते 5/10 फक्त राहिले. बाकी सगळं कॉमन काढलंय. ओके, हा, देअरफॉर VP इज हे -6 आणि +9 म्हणजे +3 आहे. 9 × 10⁻³ 9 × 10⁻³. हा, हे किती येणार बघा, 5 × 10 आणि भाग तोडू बा. मग काय 5 × 5 5 × 10 3 × 6 20 8. हा, चित्रसुनात करूया. 3 × 2 = 6 4 × 4 4 × 8 3 × 2 = 6 - 4 × 4 आणि 4 × 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले बाकी काय. देअरफॉर VP = 6 - 4 म्हणजे 2/8 आले. 9 × 10⁻³ आणि 2/8 आले. 3 × 8 4 × 4 4 × 2 = 8 1 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20. म्हणजे जे पोटेन्शियल आलेलं आहे 2.25 × 10⁻³ आणि हे पोटेन्शियल असतं व्होल्ट मध्ये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल नेहमी व्होल्ट मध्ये मोजतात. तर हे झालं पी या ठिकाणचं पोटेन्शियल, पहिला आकडा झाला. आता बी आकडा काय विचारला आपण? बी आकडा हा, कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. जर एक प्रोटॉन इन्फिनिटीला आहे, तिथून पी या पॉइंट पर्यंत एक प्रोटॉन आणला तर वर्क डन कसं काढायचं असतं? त्या ठिकाणचं पोटेन्शियल म्हणजे किती चार्ज आणला त्याचा चार्जचा गुणाकार असतो. पास इतकं सोपा आहे. तर नाउ वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन from infinity to point P is given by. हा, कसं असतं तर P या ठिकाणचं पोटेन्शियल गुणिले चार्ज. आता प्रोटॉनवरचा चार्ज माहित पाहिजे. प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो, तो पॉझिटिव्ह असतो. प्रोटॉनवरचा इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह असतो. पण इलेक्ट्रॉनवरचा चार्ज जर पाठवायचा 1.6 × 10⁻⁹ 8 कुलम असतो. हा, तर वर्क डन इज इक्वल टू P या ठिकाणचं पोटेन्शियल आत्ताच काढले आपण 2.25 × 10⁻³ आहे आणि चार्ज ऑन द प्रोटॉन आता सांगितलं 1.6 × 10⁻⁹ कुलम असतो. म्हणजे W इज इक्वल टू 16 × 85 ला 0 ह्याच्याले 8 16 × 2 = 32 आणि 8 40 ला 0 ह्याच्याले 4 16 × 2 = 32 आणि 4 36. पॉइंट नंतर 2 आणि 3 घर आहे. 3 घरून 3.600 10⁻⁻19 + 3 म्हणजे -16 आहे. आता लक्षात घ्या, हा इथलं पोटेन्शियल काय आले? पॉझिटिव्ह आले. इथलं पोटेन्शियल पॉझिटिव्ह.
प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. मग तो जर इकडे घेऊन यायचा असेल तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन असेल आणि मला काय करावं लागेल मग ते रिपल्सिव्ह फोर्स ओव्हरकम करायला मला वर्क डन करावं लागेल आणि ते वर्क डन आपल्याला करावं लागेल म्हणजे आपलं वर्क डन लॉस होईल, कमी होईल, म्हणजे निगेटिव्ह. जर इथं निगेटिव्ह चार्ज असेल, निगेटिव्ह पोटेन्शियल असतं आणि आपण पॉझिटिव्ह चार्ज घेऊन गेला तर आपोआप आला असता, त्याची पोटेन्शियल कमी झाली असते, इतकी पोटेन्शियल वाढणार. तर हे वर्क डन जेवढं केलं तेवढी इन्क्रीज इन पोटेन्शियल आहे, त्या चार्जची एवढी पोटेन्शियल वाढली म्हणजे वर्क डन निगेटिव्ह. खरं तर इथंच लिहायला पाहिजे W इज इक्वल टू निगेटिव्ह, कारण वर्क डन हे निगेटिव्ह आहे ना, म्हणजे तेवढी पोटेन्शियल त्याची इन्क्रीज होणार, त्यामुळे इथं निगेटिव्ह निगेटिव्ह घेत जाते. ओके, म्हणजे शेवटी W इज इक्वल टू -3.6 into 10⁻16 आणि वर्क डन कशात येणार आहे जूल मध्ये. निगेटिव्ह साईन का आलं ते लिहूया. ओके, लिहा चला. 5.4 आले -5.4 जूल आले. पुस्तकात उत्तर येतं चुकले -3.6 हे बरोबर आहे आपलं, पण इथं अजून एक करू शकतो आपण. कसं आहे बघा या पाठीमागचा कन्सेप्ट. इथं पॉईंट आहे पी, समजा इकडे इन्फिनिटी आहे, तर इन्फिनिटीला जे पोटेन्शियल आहे ते व्ही इन्फिनिटी वन ते 0 असतं आणि इथलं पोटेन्शियल व्ही अशाने दाखवतं. तर एक चार्ज इथून इथपर्यंत आणायचा आहे, तर चेंज इन पोटेन्शियल इंटू चार्ज असं घेतलं चालतं. इथं ते आपोआपच निगेटिव्ह. चेंज इन पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी मायनस पोटेन्शियल ऍट पॉइंट पी, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल गुणिले चार्ज असं केलं तर चालतं. आता चेंज इन पोटेन्शियल कसं काढणार, तर चेंज इन पोटेन्शियल म्हणजे इन्फिनिटी पोटेन्शियल 0 पकडतो आणि पी या ठिकाणचं पोटेन्शियल ऑलरेडीच माहिती आहे आपल्याला 2.25 into 10⁻³ आणि चार्ज ऑफ द प्रोटॉन असतो 1.6 into 10⁻16 असतो आणि मग हे आपोआप निगेटिव्ह येतो, हे निगेटिव्ह आहे. ओके, म्हणजे परत स्पेशल निगेटिव्ह चिन्ह घ्यायची गरज नाही आपल्याला. चेंज इन पोटेन्शियलचा फॉर्म्युला वापरला -19 असतो. 1.6 into 10⁻19, त्यामुळे वर्क डन आपोआपच निगेटिव्ह येईल. 3.600 into 10⁻16 येईल, म्हणजेच वर्क डन 3.6 into 10⁻16 जूल असं उत्तर येईल. आपोआप निगेटिव्ह येईल. चेंज इन पोटेन्शियल असा फॉर्म्युला वापरला. चला, झालंय सगळ्यांचं उत्तर लिहा. शेवटी निगेटिव्ह साईनचा सिग्निफिकन्स लिहायचा आहे. काय लिहिणार, आन्सर मध्ये लिहा शेवटी निगेटिव्ह साइन इंडिकेट दैट वर्क मस्ट बी डन ऑन चार्ज टू ब्रिंग इट ऑन प्रोटॉन. Work must be done on proton to bring it from infinity to point P. चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17 असेल 17. Determine the electrostatic potential energy. Determine the
electrostatic potential energy of a system consisting of two TWO2 लेंगे, consisting of two charges -2 microcoulomb and +4 microcoulomb, -2 microcoulomb and +4 microcoulomb, ब्रॅकेट मध्ये with no external field, FIEL, bracket complete, placed at bracket मध्ये -8 सेंटीमीटर या -0 सेंटीमीटर, -8 सेंटीमीटर, -0, and +8 सेंटीमीटर, 0. कोऑर्डिनेट दिले ते 3 डायमेन्शन मधले, +8 सेंटीमीटर, 0, ब्रॅकेट कंप्लीट रिस्पेक्टिव्हली. हे जे होतं त्याला स्मॉल ए आकडा टाका, पूर्ण गणिताला स्मॉल ए. गणिताचा आकडा होताच तुमचा 17वा, त्यात स्मॉल ए आकडा टाका. पुढच्या वेळेला स्मॉल बी आकडा टाका. 2 मिनिट विचारले घ्या. स्मॉल बी, सपोज द सेम सिस्टम ऑफ चार्जेस इज नाउ प्लेस्ड. Suppose the same system of charges is now placed in an external electric field, is equal to, हे असं लिहायचं आहे, कॅपिटल E is equal to A into bracket 1/r², A into bracket 1/r², comma where A is equal to, capital A is equal to 8 into 10⁵ centimeter, 8 into 10⁵ per centimeter square. Comma, what would be the electrostatic potential energy? What would be the electrostatic potential energy of the configuration? What would be the electrostatic potential energy of the configuration? लक्ष द्या पटपट. गणित थोडंसं मोठं आहे, 2 आकडे आहेत आणि त्या दुसऱ्या आकड्यात काही टिपिकल पाहिजे. डिटरमाइन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. पहिला ए आकडा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ती काढायची सिस्टीमची, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं, व्ही म्हणू आपण त्याला. ओके, ऑफ 2 चार्जेस -2 मायक्रोकुलम आणि +4 मायक्रोकुलम. हे जे 2 चार्जेस आहेत, Q1 म्हणू, इथे हा -2 मायक्रोकुलम नाही चालत तर कुलम केलं पाहिजे. 10⁻⁻6 करूया, कुलम झाला. पुढं काय म्हटलंय बघा, Q2 +4 आहे, Q2 आहे +4 मायक्रोकुलम, त्याचं पण कुलम करूया. 10⁻⁻6 कुलम आला. पुढं विथ नो एक्सटर्नल फील्ड नाही आहे, नुसते 2 चार्जेस आणून ठेवलेले आहेत. हे कुठं आहेत बघा. आता
-8.0 व मायनस एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, याचा अर्थ तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर ओरिजिन पासून 8 एवढ्या अंतरावर. ओके, हा तर ते इथं जरा चित्र काढतो मी. बघा, हा वाय ऍक्सिस, सॉरी एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस असेल. वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस कुठे आहे बघा बरं. तो एक्स कोऑर्डिनेट फक्त आहे, याचा अर्थ तो एक्स ऍक्सिस वर -8 ला, एक्स ऍक्सिस वरती इथं कुठतरी याला ए म्हणू आपण आणि ह्याचा कोऑर्डिनेट मायनस आहे, याचा अर्थ हे अंतर 8 झालं सेंटीमीटर आहे का, इथं ओरिजिन आहे. पुढे दुसरा पॉइंट आहे ना, त्याचा कोऑर्डिनेट इथं हा बी चे कोऑर्डिनेट आहेत मला वाटतं 8,0,0 आणि ए चे कोऑर्डिनेट लिहितोय मी -8,0,0. त्यामुळे हे अंतर आणि इथं चार्ज Q1 आहे 8 झालं, पण हे अंतर पण 8च सेंटीमीटर झालं कारण तो पॉझिटिव्ह साईड आहे फक्त आणि इथं जो चार्ज आहे त्याला Q2 मध्ये. मग मला सांगा, दोन चार्जेस मधला अंतर म्हणजे 8 आणि 8 16 सेंटीमीटर झालं ना. आपल्याला दोन चार्जेस मधला अंतरच लागतं, तर याची लिस्ट करायला पाहिजे आपल्याला. तर ओरिजिन पासूनचं पहिल्या चार्जचं अंतर पहा, पहिला जो चार्ज आहे त्याला मी ए पॉइंट मानतोय. ए किती दिलाय आपल्याला -8,0,0 दिलाय. त्यामुळे ओच ए पासूनचं अंतर निगेटिव्ह नसतं, सेंटीमीटर आलं. आपल्याला मीटर करायचं आहे, 10⁻² करूया, मीटर येईल. पुढं त्या पॉइंटला बी मानले, आपण काढायचीच. तर ओबी हे अंतर 8 सेंटीमीटर येईल, पण सेंटीमीटर म्हणजे 10⁻² केले की मीटर येईल. मग ह्याच्यावर दोन चार्जेस मधला अंतर येईल बघा, पहिला आणि दुसरा चार्ज. या दोन चार्ज मधला अंतर 8 + 8 8 × 10⁻² प्लस 8 × 10⁻² इज इक्वल टू 16 × 10⁻² मीटर. ते दोन चार्जेस मधला अंतर आलं ते लागतंच आपल्याला. हा, आता काय काढायचं सांगितलंय बघा आपल्याला, डिटरमाइन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ते तर अगोदरच लिहिलं. तर हा झाला ए आकडा. आता बी आकड्यात काय सांगितले बघा, बी आकड्यात सपोज द सेम सिस्टम ऑफ चार्जेस इज नाउ प्लेस्ड इन एक्सटर्नल फील्ड. ही जी पूर्ण सिस्टीम आहे ती एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवली आहे. पहिल्या आकड्यात तिथं कुठल्याही प्रकारचं फील्ड नाहीये. आता दुसऱ्या आकड्यात ते एक्सटर्नल फील्ड ठेवलेलं आहे आणि हे जे फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला दिलाय आपल्याला 1/a असं ते एक्सटर्नल फील्ड आहे. यात ए ची किंमत दिली 8 × 10⁵ पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा, ए ची किंमत आहे 8 × 10⁻⁵ आहे. किती आहे? 8 × 10⁻+5 आहे, पण हे आहे पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता ते परत सेंटीमीटर आपल्याला काय केलं पाहिजे, पर मीटर स्क्वेअर मध्ये केलं पाहिजे. ओके, कसं करणार सांगा मला. छेदस्थानी सेंटीमीटर स्क्वेअर आहे, छेदस्थानी मीटर स्क्वेअर केलं पाहिजे. म्हणजे छेदस्थानी 10⁻⁴ घेतलं पाहिजे. बघा लक्षात, हे आकडा वरती असू दे अंशस्थानी चालतंय, पण ते पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1/सेंटीमीटर आहे. छेदस्थानी सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर करायचं आहे, छेदस्थानी 10⁻⁴ घेतलं पाहिजे. कारण सेंटीमीटरचं मीटर करताना -2 गुणावं लागतं. 10⁻⁴ स्क्वेअर आहे म्हणजे -4b आणि पर मीटर स्क्वेअर आला, पर मीटर स्क्वेअर आला म्हणजेच हे 8 × 10⁻⁴ वरती गेला तर +9 आणि हे पर मीटर स्क्वेअर आला. ओके, हा, तर आपल्याला काय काढायचं आहे की आकड्यात, तर व्हॉट वुड बी द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन. तर तिथली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची. ओके, हा, तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, ही सिस्टीम आहे, कुठल्याही प्रकारचं फील्ड नाही आहे यात, त्याचं काढूया आणि ते फार सोपं असते. पहिला आकडा सोडवतोय. हा, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये काय असते, 1/4π समेशन Q1 Q2 R12 फॉर ऑल चार्जेस असं असते. पण इथं दोनच चार्जेस आहेत, कशाला होतं तसला फॉर्म्युला, दोनच चार्जेस आहेत. तर काय काय करायचं, पहिला चार्ज दुसरा चार्ज डिवाइड बाय पहिला चार्ज दुसरा चार्ज होता. का असेल तर त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिला चार्ज फुकटात येतो, इन्फिनिटी पासून इथपर्यंत करायचा, पण अडवायला त्याला नाहीये, म्हणजे वर्क डन करावंच लागत नाही. विदाउट वर्क डन, 0 वर्क डन मध्ये पहिला चार्ज येतो. आता दुसरा चार्ज कसा येतो, तर
दुसरा चार्ज असताना पहिल्या चार्जमुळे इथे काय पोटेन्शियल तयार झालेलं असतं आणि ते पोटेन्शियल किती असतं तर 1/4πε0 पहिला चार्ज आपण ते अंतर पहिला दुसरा चार्ज मधला अंतर असं काय असतं हे पहिल्या चार्जमुळे तयार झालेलं पोटेन्शियल आहे आणि तो अंतर असताना वर्क डन किती होतं तर पोटेन्शियल गुणिले चार्ज असं वर्क डन असतं तर या पोटेन्शियलला चार्जने गुणलं पाहिजे Q2 म्हणून फॉर्म्युला येतो 1/4πε0 Q1 Q2/R1 डायरेक्ट असं फॉर्म्युला असे किती पण चार्जेस असतात त्याप्रमाणे बेरीज करत जायचं असतं आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू हा काय काय आलं याची किंमत तर गृहीत धरायची 10 × 10⁹ Q1 Q2 Q1 आहे -2 × 10⁻⁶ -2 × 10⁻⁶ Q2 आहे 4 × 10⁻⁶ आणि दोघातला अंतर काढून आपण हा 16 × 10⁻⁻⁶ 16 × 10⁻⁻⁴ ओके हा मग काय काय येणार बघा 4 × 1 4 4 × 4 16 2 × 2 2 2 4 निगेटिव्ह चिन्ह आहे लक्षात ठेवा बघा आपण हा यानं भाग घ्यायला पण जोडतो 2 4.5 9 आले म्हणजे टोटल निगेटिव्ह आलं आणि आकडा फक्त आता मला वाटतं हे 4.5च राहिलाय 10 च्या पॉवर जरा एकत्र करा 10 च्या पॉवर तिथं -6 -12 झालं आणि +9 आहे तर 9 - 12 असं राहील हा -2 वरती आला तो +2 झाला म्हणजे टोटल पोटेन्शियल किती येणार आहे बघा 4.5 10⁻² किती येईल -12 +2 म्हणजे -10 झालं -10 +9 -1 झालं कशाला -1 एकासाठी लिहायचं आहे तर -0.45 करूया आणि हे पोटेन्शियल व्होल्ट मध्ये असतं -0.45 व्होल्ट असं थांबा जरा पोटेन्शियल एनर्जी आहे ना ही थांबा इथं पोटेन्शियल लिहायला सुरू करा पोटेन्शियल एनर्जी युनी लिहिली म्हणजे मग त्याचं युनिट सुचत नाही पोटेन्शियल मध्ये किती व्होल्ट लिहिलं जातं तर पोटेन्शियल एनर्जी आहे आणि एनर्जी म्हणजे जूल असतं ओके पुस्तकात पण चुकून तिथं किती लिहिलं गेलेलं आहे तर ते ऍक्च्युली पोटेन्शियल एनर्जी म्हणजे यू ऑफ दाखवायचं बरं पुढे आता बी आकडा बघा हा बी आकड्यात काही टिपिकल पायऱ्या आहेत कारण आपल्याला दिलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय काय लागणार आहे बघा आता हे चार्जची सिस्टीम आहे ती ऑलरेडी काय केली आहे त्यांनी एक फील्ड आहे ऑलरेडी आणि ते इलेक्ट्रिक फील्ड ई आहे हा तर तिथं या सगळ्यामध्ये आपल्याला ही सिस्टीमची पोटेन्शियलची काढायची आता ही पोटेन्शियलची कशी काढणार पहिली गोष्ट हा पहिला चार्ज फुटत येत नाही बरोबर आहे इथलं जे पोटेन्शियल आहे ऑलरेडी एक्झिस्ट असलेलं ते ए या ठिकाणचं बी हे असं म्हणतो बरोबर आहे तर त्या ठिकाणचं पोटेन्शियल गुणिले तिथला चार्ज करावा लागतो चार्ज किती आहे तिथला Q1 या प्रमाण करावा ओके त्या चार्ज गुणिले पोटेन्शियल करावं लागेल प्लस दुसरा चार्ज हिता आणत असताना दोन प्रकारचे वर्क करावं लागतं पहिली गोष्ट हिता ऑलरेडी एक फील्ड आहे तर त्या फील्डच्या अगेन्स्ट त्याला काम करावं लागतं म्हणजे बी या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सगळं सेमच आहे त्यामुळे बी हे वेगळे असं अक्षर वापरायचं हा ते दिलेलं पोटेन्शियल आहे आणि तो चार्ज Q2 इथं आणला तर Q2 पहिला Q1 एवढा चार्ज आणायला लागणार वरकडे इन्फिनिटी पासून इथपर्यंत पुढे Q2 एवढा चार्ज इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणायला लागणार वरकडे हे झालंच पण दुसरा चार्ज आणत असताना फक्त इलेक्ट्रिक फील्ड जे अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये तिथंच वरकडे काम तसं नाही पहिल्या चार्ज म्हणून तिथं काहीतरी पोटेन्शियल तयार आहे आणि त्याच्या विरुद्ध पण कार्य करावं लागतं ते वरकडे ते एवढं असतं बरोबर आहे किंवा इथं आपण तसा फॉर्म्युला वापरू शकतो 1/4πε0 Q1 Q2/R12 आणि मग इथलं जे काही ऑलरेडी एक्झिस्ट असणारं पोटेन्शियल आहे ते गुणिले चार्ज पहिला ऑलरेडी एक्झिस्ट असणारं पोटेन्शियल गुणिले दुसरा चार्ज हे सगळी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असा फॉर्म्युला आहे पण आता इथं प्रॉब्लेम असा आहे हे आपल्याला काय वरच्या स्टेपमध्ये काढता येईल राहिलं व्हीचा प्रश्न Q1 Q2 मध्ये व्ही दिला असता त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिली पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला पोटेन्शियल काढायला पाहिजे आणि हे पोटेन्शियल काढायचं असेल तर ई आणि व्ही यांच्यामधले एक रिलेशन आहे ते आधी वापरला पाहिजे मग हा फॉर्म्युला वापरला पाहिजे तो फॉर्म्युला कसा वापरता येईल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे हा तोच आधी वापरतोय नाव वी हॅव
वी हॅव इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मायनस डीव्ही बाय डीएक्स असते. लक्षात घ्या, हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधलं रिलेशन आहे. तुम्ही डीएक्स ची जागी इथे डीआर पण लेटर वापरू शकता, तर डीआर वापरलं पाहिजे कारण आपण सगळीकडे आर लिहिलं, हे पण आरच्या सोबत. आता काय काय केलं पाहिजे आपल्याला, तर पोटेन्शियल काढायचं आहे मला, म्हणजे जे इंटिग्रेशन काढलं पाहिजे. ओके, मगच ते पोटेन्शियल येणार आहे. तर इथं काय मी फॉर्म्युला लिहितोय, पहिल्यांदा डीव्हीचा फॉर्म्युला लिहितोय. डीव्हीचा फॉर्म्युला काय झाला, हे इकडं आलं मायनस ई इंटू डीआर आलं, आणि मग टोटल पोटेन्शियल जर काढायचं असेल तर इंटिग्रेशन डीव्ही करावं लागेल, आणि इंटिग्रेशन डीव्ही म्हणजेच इंटिग्रेशन मायनस ई डीआर, कारण डीव्हीची किंमत मायनस ई डीआर. आता ते इंटिग्रेशन सगळं सोडवलं पाहिजे आपल्याला, मग व्ही ची किंमत येणार आहे. इंटिग्रेशन मायनस चिन्ह आहेच, ई ची किंमत दिली आहे तरी बघा, ए अपॉन ए इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर दिलेली आहे, आणि हे डी आर. ओके, आणि मग ए मायनस ए कॉन्स्टंट आहे, याची किंमत दिलीच आहे ना त्याने ऑलरेडी, काढलं बाहेर इंटिग्रेशनच्या. तर 1 अपॉन आर स्क्वेअर आहे, तर आर ची पॉवर वरती आल्यावर मायनस होईल डी आर. त्याचं इंटिग्रेशन काढलं पाहिजे. तर कसं काढणार इंटिग्रेशन, मायनस ए व आर ची पॉवर 1 नी इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 नी वाढवायची असते, म्हणजे -2 मध्ये एक मिसळलं तर -1 होईल, तेवढ्यानेच परत भागायचं असतं. आणि हे डी आर, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं, म्हणजेच ए अपॉन आर रेस टू -1 म्हणजे छेदस्थानी आला. ओके, डी आर येत नाही. ह्याचे खाली घेतलं तर +1 पॉवर झाली, हे मायनस प्लस झालं, तर ए अपॉन आर, आणि मग याची किंमत दिलेली आहे. ओके, याची किंमत दिली आहे, पण आर द्या, याची किंमत दिली आहे. तो आर कॅन्सल होणार आहे, त्यामुळे आरची किंमत द्यायची काही गरज नाही. नाव ते राहू द्यायला लागणार आहे. नाव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस, Q1 and Q2 in electric field, of potential V is given by V एवढ्या पोटेन्शियल असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल किती असणार, तर पहिला चार्ज इथं आणत असतानाच, म्हणजे V इंटू पहिला चार्ज Q1 आहे, पुढं दुसरा चार्ज इथं आणत असतानाच, म्हणजे V इंटू Q2 आहे, आणि दुसरा चार्ज आणत असताना पहिल्या चार्जमुळे तयार झालेली जी पोटेन्शियल आहे ते पण इथे घ्यावं लागेल. 1/4πε0 Q1 Q2, आणि त्या दोघांचं अंतर हे ऑलरेडी वर काढलेलंच आहे आपण. ओके, ते तिथे घेता येईल. आता किमती आपण सगळ्या, मग काही बघा, सिस्टीम ऑफ चार्जेस V A अपॉन R आहे. आता इथं आपल्याला पहिल्या चार्जला R1 घेतलं पाहिजे. Q किती येणार आहे, 1/4πε0 Q1 अपॉन R1. R1 दिलेला आहे, पहिल्या चार्जचं त्याला पोझिशन वेक्टर असतो. ओके, पहिल्या चार्जचं ओरिजिन पासूनचा अंतर दिलेलं आहे, त्यालाच R1 म्हणजे त्यालाच R1 म्हणजे, आणि दुसरं जे आहे त्यालाच R2 म्हणजे. पुढं हे V पोटेन्शियल किती आहे, A अपॉन R आहे, तर त्याला R2 म्हणावं लागेल. आता दुसरा चार्ज आहे, त्याप्रमाणे सिम्बॉल वापरायला पाहिजे, त्याला R2. पुढं चार्ज टाकताना मला 1/4πε0 टाकायची गरज होती. V ची किंमत आहे डायरेक्ट A अपॉन R, आणि चार्ज किती आहे, चार्ज Q1 आहे, असं करायला पाहिजे ऍक्च्युली. पुढं V ची किंमत किती आहे, A अपॉन R आहे,
तर ए अपॉन R2 Q2 प्लस आता इथं किंमत 9 इंटू 10⁻9 Q1 आहे. Q1 किती आहे -2 आहे का -2 इंटू 10⁻6 इंटू Q2 4 इंटू 10⁻6 4 इंटू 10⁻6 डिवाइडेड बाय R12 किती आहे रे दोन चार्ज मधला अंतर हे 8 आणि हे 8 16 असणार आहे. तर ते मीटर मध्ये केलं तर 10⁻2 मग अशी केलं असेल का R12 काढलेलं आहे 16 10⁻. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तर किमती टाकल्या पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल याची किंमत मीटर स्क्वेअर मध्ये काढून ठेवले 8 इंटू 10⁻9 आहे. तर ते कॉमन निघते बघ पण ठीक आहे असू द्या 8 इंटू 10⁻9 इंटू Q1 किती आहे रे Q1 -2 इंटू 10⁻6 डिवाइडेड बाय R1 पहिल्या चार्जचा अंतर 8 इंटू 10⁻2 8 इंटू 10⁻2 प्लस दुसऱ्या चार्जला पण असं केलं पाहिजे. आता दुसऱ्या चार्जचं 8 इंटू 10⁻9 दुसरा चार्ज किती आहे 4 इंटू 10⁻6 डिवाइडेड बाय 8 इंटू 10⁻2 आलं. आणि पुढं हे सगळं कॅल्क्युलेशन वर ऑलरेडी केलंय कशाला उघड डबल लिहायचं आहे डायरेक्ट लिहितो -0.45 -0.45 ओके. वर ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलंय म्हणून मी वरच बघून लिहिले. पुढं मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल बघा काय काय आला आता हे 8 ला एड गेले इथं पण 8 ला एड गेले -2 इंटू 10⁻2 किती येणार बघा 9 - 6 म्हणजे 3 आला 3 आणि हा वरती गेल्यावर 2 प्लस आला 3 आणि प्लस 2 5 आला म्हणजे -2 इंटू 10⁻2 -2 इंटू 10⁻5 आला प्लस हे निगेटिव्ह चार्ज होता ना निगेटिव्ह प्लस 4 इंटू 10⁻2 4 इंटू 10⁻2 किती येते बघा 9 - 6 3 आला 3 आणि हा वरती गेल्यावर -2 झाला 5 आला इथं पुढे मायनस हा 0.45 आहे 10⁻5 आणि 0.45 फार फरक पडलाय. आपलं मायनस राहील कसं काय एरिया पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आपण 1 मीटर स्क्वेअर करून घेतलं पर मीटर स्क्वेअर त्यामुळे 10⁻9 आलं. पुस्तकात घेताना पर सेंटीमीटर स्क्वेअरच दिलंय आणि घेताना 10⁻5 घेतलं 10⁻+5 घेतलं आपलं 9 आहे. सेंटीमीटर स्क्वेअर दिल्यावर आपण मीटर स्क्वेअर करणारच ना पुस्तकात घेताना सेंटीमीटर स्क्वेअर दिले तसंच वापरले फार याचा अर्थ आपल्याला गणितात दुरुस्त करून इथं पर मीटर स्क्वेअर घ्यायचं नाहीतर मग तिथंच होणार. ओके फायनल तर गणितात दुरुस्ती करून घ्या प्रिंटिंग मिस्टेक आहे पर मीटर स्क्वेअरच करा म्हणजे इथं परत चेंज करत असायची गरज नाही आपल्याला. पर मीटर स्क्वेअरच करा पर मीटर स्क्वेअर. त्यामुळे आता याची किंमत 10⁻5 झाली बघा आणि 10⁻5 आली. आता काय आलं बघा आता हे -2 तर आलेलंच आहे 10⁻5 आणि -6 -1 आलं आणि वरती गेल्यावर +3 आलं हे पण +3 येईल बरोबर तरी पण 20 आणि 40 आले प्लस
वन येते. 5 मायनस 6 -1 आलं. -1 आणि हे -2 वरती गेलं तर +2 झालं. म्हणजे 10⁻² +1 येते. हा +1 येते. ते आहेच. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किती आली बघा रे, 10⁻+1 याचा अर्थ ते -20 +40 -0.45. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आलेली आहे ते 20 -0.45. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आलेली आहे 19.55 आणि एनर्जी आहे म्हणजे जूल मध्ये बघा. आलं लक्षात. चला लिहा. चला झालंय का लिहून सगळ्यांचं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 18 18 घ्या. An electric dipole consists of two TW2 लेस two opposite charges each of magnitude 1 microcoulomb. Each of magnitude 1 microcoulomb. Separated by 2 centimeter. Separated by 2 centimeter. Full stop. The dipole is placed in an external electric field. The dipole is placed in an external electric field of 10⁵ Newton per coulomb. Of 10⁵ Newton per coulomb. Find number 1 Roman एक आकडा. The maximum torque exerted by the field on dipole. The maximum torque exerted by the field on the dipole. Roman 2. The work done. And number 2 लिहा. The work done लिहू नका. The external agent will have to do. The work च्या जागी मला वाटतं that पाहिजे तिथं. The work that external agent असं पाहिजे. The work that external agent will have to do in turning the dipole through 180 degree starting from the position theta is equal to 0 degree. Starting from the position theta is equal to 0 degree. काय दिले बघा. An electric dipole consists of two opposite charges each of magnitude. और दोन opposite charges चा एक इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि त्या प्रत्येक चार्जची जी मॅग्निट्यूड आहे ती किती दिली आपल्याला 1 मायक्रोकुलम दिले. 1 मायक्रोकुलम दिले. चालत नाही मायक्रोकुलम 10⁻⁻6 घेतलं की कुलम येतं. पुढं
सेपरेटेड बाय 2 सेंटीमीटर. मग त्या दोघांतलं जे डिस्टन्स आहे ते आपण 2L ने दाखवतो नॉर्मली, जे किती आहे 2 सेंटीमीटर आहे. नाही चाललं 10⁻⁻² केलं की मीटर झालं. सगळं एसआय सिस्टीम मध्ये करायचं. The dipole is placed in an external electric field. तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल दिले आहे, इंटेन्सिटी दिली आहे. त्याच्या युनिटवर कळते की न्यूटन पर कुलम म्हणजे फोर्स पर युनिट चार्ज आहे, म्हणजे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि किती आहे ती 10⁵ न्यूटन पर कुलम दिलेला. ओके, तर आता काय काय काढायचं आहे बघा. पहिला आकडा, फाइंड द मॅक्झिमम टॉर्क एक्झर्टेड बाय द फील्ड ऑन डायपोल. टॉर्कला तो अक्षर वापरतो आणि तो मॅक्झिमम टॉर्क काढायचा आहे त्या फील्डनं त्या डायपोलवर ऍक्ट केली. आणि नंबर 2, द वर्क डन दॅट एक्सटर्नल एजंट विल हॅव टू डू. वर्क डन काढायचा एक्सटर्नल एजंटने केलेलं, पण कधी इन टर्निंग द डायपोल थ्रू 180 डिग्री, म्हणजे तो डायपोल आहे का नाही 180 डिग्री रोटेट करायचा आहे. पण इनिशियल त्याची पोझिशन 0 डिग्री आहे आणि त्याची फायनल पोझिशन 180 डिग्री. तर एवढ्या अँगलनी तो रोटेट करायचा आहे, तर तिथं वर्क डन एक्सटर्नल एजंटला किती करावं लागेल. आता बघा, जरा तुम्हाला चित्र काढून हे गणित सांगतो कसं आहे. तर तिथं एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ई बार आहे, ती दिली आहे आपल्याला. आता ह्यात जर एक इलेक्ट्रिक डायपोल ठेवला, एक इलेक्ट्रिक डायपोल आहे, तर इथं प्लस चार्ज आहे आणि तो मायनस चार्ज आहे क्यू. आणि ह्या दोन चार्ज मधला अंतर 2L अक्षराने दाखवत असतो आपण. सेंटर पासून इकडचं येईल आणि सेंटर पासून इकडचं येईल, असं 2L अंतर असतं. तर या डायपोलला जर असंच पकडून ठेवायचं असेल तर आपल्याला काहीतरी इथं टॉर्क ऍक्ट करावा लागतो. कारण का पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने होत असतो, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या रिव्हर्स डायरेक्शनने होत असतो, त्याच्यावर फोर्स तसे ऍक्ट होत असतात. अँड दिस डायपोल टेन्स टू अलाइन अलॉंग धिस एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्डच्या दिशेने अलाइन व्हायला बघत असतो तो. ऍक्च्युअली हे इलेक्ट्रिक फील्ड ह्याला म्हणत असतो तू माझ्या दिशेने कार्य लागेल. ओके, आणि असंच अरेंज होत असतं. आता जर मला ह्याला रोटेट करायचं असेल असा, तर मला टॉर्क ऍक्ट केला पाहिजे. आणि हा जर असाच पकडून ठेवायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, अपोजिट डायरेक्शन. हा जेवढा टॉर्क ऍक्ट करतो त्याच्या अपोजिट डायरेक्शन टॉर्क ऍक्ट करून ठेवलं पाहिजे. आणि त्यावेळेस मॅक्झिमम टॉर्क ऍक्ट होईल. कारण का ज्यावेळेस पॅरलल असेल त्यावेळेस टॉर्क ऍक्ट होणार नाही, 0 टॉर्क ऍक्ट. आणि ज्यावेळेस 90 डिग्रीने असेल त्यावेळेस मॅक्झिमम टॉर्क ऍक्ट होईल. आणि हा जो टॉर्क ऍक्ट होईल मॅक्झिमम टॉर्क विचारला पाहिजे. पुढे आता काय विचारलंय दुसऱ्या आकड्यात, तर हा 0 डिग्री आहे ऑलरेडी, मला 180 डिग्रीने रोटेट करायचं आहे. तर त्यावेळेस मला किती वर्क डन करावं ते काढायचं. तर या दोघांची फॉर्म्युले आपण तयार करून ठेवलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूया, याच्यावर मॅक्झिमम टॉर्क ऍक्ट करणारा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रिक डायपोल. बघा पहिला आकडा मी इथून सोडवतोय. तर मॅक्सिमम टॉर्क ऍक्टिंग ऑन द इलेक्ट्रिक डायपोल, टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल पहिलं तिथून सोडवतोय मी. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल is given by काय असतो टॉर्कचा फॉर्म्युला, तर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट कुठल्या फील्ड मध्ये ठेवले ते आणि साइन थीटा असतो. कारण याचा असतो क्रॉस प्रोडक्ट, पी बार क्रॉस ई बार असं असतं. आणि क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर तिथं साइन थीटा येतो, हे लक्षात घ्या. मग आता मॅक्झिमम टॉर्क कधी असेल, तर साइन थीटा मॅक्झिमम असेल त्या ठिकाणी. साइन थीटा मॅक्झिमम कुठं असतो, तर साइन 91 असतो, साइन 0 असतो. त्यामुळे मॅक्झिमम टॉर्क 90 ला लागतो. ओके, तर फॉर मॅक्झिमम टो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि ती किंमत मी इथं ठेवतोय. ओके, देअरफॉर टो मॅक्स इज इक्वल टू पर्यंत मी पी ची किंमत ठेवतोय. पी ची किंमत इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे चार्ज गुणिले डायपोलची लेंथ 2L असते. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे तर आहे जी पी ची किंमत आली, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू साइन 90 डिग्री. आता किमती टाकूया. टो मॅक्स इज इक्वल टू चार्ज किती आहे, तर 1 × 10⁻⁻6 आहे. 2L किती आहे,
2 into 10 raised to minus 2 आहे आणि sin 90 e ची किंमत राहील, e ची किंमत आहे 10 raised to 5 आणि sin 91 असतो. तर हा आला मॅक्झिमम टॉर्क. किती येणार? तर 2 into 10 raised to जरा बघा 5 आणि -2 +3 झाला, +3 आणि -6 -3 झाला. टॉर्क युनिट काय करेल? टॉर्कचे SI सिस्टीम मध्ये युनिट असतं न्यूटन गुणिले मीटर, कारण ते फोर्स इंटू मुवमेंट आर्म असतं. ओके, तर हे आता तुम्हाला हा रोटेट करायसाठी लागणार वर्क डन करायचं दुसऱ्या आकडे. नाउ वर्क डन, work done which must be done to rotate charge नाही, to rotate electric dipole from theta 0 to theta 1 is given by याचा फॉर्म्युला काढलेला आपण PE cos theta 0 minus cos theta 1. बघा असा आपण फॉर्म्युला ऑलरेडी याचा आहे, पुस्तकात सोडून देताना त्यांनी थीटा 1 आणि थीटा 2 वापरले, पण फॉर्म्युला ऍक्च्युअली आपण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ओके यापासून घेतलेला. मग आता W इज इक्वल टू P ची किंमत मी आता सांगितलं Q into 2L असते. Q into 2L इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे, ही तर माहितच आहे. ब्रॅकेट मध्ये कॉस पहिला 0 आहे मायनस फायनल कॉस 180 डिग्री. टाकूया किमती आता काय काय येईल बघा ते. Therefore W is equal to Q ची किंमत आता काढलेच तर आपण P, पण Q ची किंमत 1 into 10 raised to minus 6, 2L ची किंमत 2 into 10 raised to minus 2, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 10 raised to 5 आहे. ओके, cos 0 1 आहे आणि cos 180 minus 1 आहे. ते मायनस प्लस व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजेच किती येणार? 2 into 10 raised to minus 6 and minus 2 minus 8 and plus 5 म्हणजे -3 आला आणि तो मायनस प्लस झाला 1 plus 1 2 झाला. म्हणजेच W is equal to 4 into 10 raised to minus 3 आणि वर्क डन आहे जूल मध्ये येणार. एवढं वर्क डन केलं पाहिजे आपल्याला डायपोल रोटेट करण्यासाठी. चला झाले का सगळ्यांचं लिहून? नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 19 गणित असेल ह्या. The dipole moment of a water molecule. The dipole moment of a water molecule is 6.3 into 10 raised to minus 30. 6.3 into 10 raised to minus 30 minus 30 कुलोम मीटर. कुलोमचं C कॅपिटल, मीटरचं C, मीटरचं M स्मॉल, एक सेंटीमीटर दिसून येईल बरं का. कुलोम मीटर फुल स्टॉप. A sample of water contains ten raised to 21 molecules. 10 raised to 21 molecules, comma, whose dipole moments are all oriented ORIENTED, whose dipole moments are all oriented in an electric field of strength, in 10 raised to 21 molecules. 10 raised to 21 molecules, whose dipole moments are all oriented in an electric field of strength, 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 in an electric field of
2.5 into 10 raised to 5. 2.5 into 10 raised to 5 Newton per Coulomb. 2.5 into 10 raised to 5 Newton per Coulomb. Full stop. Calculate the work done to be done. Calculate the work done to be done to rotate the dipoles. To rotate the dipoles from their initial orientation. From their initial orientation, theta 1 is equal to 0. Theta 1 is equal to 0 to 1 ONE 1 लेंगे. To 1 in which ONE 1 ले हाँ. Theta 1 is equal to 0 to 1 in which all the dipoles are perpendicular to the field. All the dipoles are perpendicular to the field. All the dipoles are perpendicular to the field, comma theta 2 is equal to 90 degree. Theta 2 is equal to 90 degree. Just wait पहा. परत मगाशी गणितात झालेल्या या फॉर्म्युल्यावर आधारितच गणित आहे. फक्त आता त्यांनी इनिशियल अँगल थीटा 1 दिलाय आणि फायनल अँगल थीटा 2 दिलाय. आता कसं आहे बघा, वॉटर मॉलिक्यूल आहे. आता तुम्हाला माहिती आहे वॉटर हा डायपोल असतो. याच्यावर मायनस डेल्टा, इथं हायड्रोजन, याच्यावर प्लस डेल्टा. तर ह्या पॉझिटिव्ह सेंटर कुठतर इथे येतो, निगेटिव्ह सेंटर कुठतर इथं असतो. तर हा इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. मी तसं काढत असण्यापेक्षा डायरेक्ट इलेक्ट्रिक डायपोल. तर इलेक्ट्रिक डायपोल आहे समजा हा वॉटरचा. इकडे प्लस क्यू आणि इकडे मायनस क्यू चार्ज आहे. दोन चार्ज मधलं अंतर वगैरे काय असेल ते. तर दोन चार्ज मधलं अंतर, एक चार्ज यांचा गुणाकार केला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट येते, जी ऑलरेडी दिली आहे ती पाण्याची. बघा इथं दिली आहे का नाही. तर डायपोल मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज डायपोल मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डायपोल मुवमेंट आपण पी अक्षराने दाखवतो. ओके, तर एका मॉलिक्यूलची दिली आहे. डायपोल मुवमेंट ऑफ वॉटर किती दिले, 6.3 into 10 raised to minus 30. 6.3 into 10 raised to minus 30 कुलोमीटर एका मॉलिक्यूलची दिली आहे. असे किती मॉलिक्यूल आहेत बघा. ए सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन 10 raised to 21 मॉलिक्यूल. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती मॉलिक्यूल आहेत असे 10 raised to 21 मॉलिक्यूल आहेत. पण एका मॉलिक्यूलची एवढी आहे, तर एवढ्या मॉलिक्यूलची एवढं गुणले एवढं असं टोटल डायपोल मुवमेंट काढावी लागेल. ठीक आहे. whose dipole moments are oriented in an electric field. तर हे सगळे एकाच डायरेक्शनने आहेत, ते पण महत्वाचं आहे. आपले काही जण अपोजिट असते, काही जण वेगळा काय करून असतं, वेक्टर सम करावे लागले. सगळे एका डायरेक्शनने सगळ्याची बेरीज आहे. आणि हे एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये न्यूटन पर कुलोम्ब दिले. याचा अर्थ ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. आणि किती दिले बघा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड 2.5 into 10 raised to 5 न्यूटन पर कुलोम्ब इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिले. कॅल्क्युलेट वर्क डन. हो, वर्क डन काढायचं आहे, पण कधी. इनिशियल पोझिशन त्याची दिलेली आहे थीटा 1 त्याने दिले 0 डिग्री आणि थीटा 2 फायनल पोझिशन दिली आहे त्यांनी 90 डिग्री. थीटा 1 टू थीटा 2 म्हणून मी इथं थीटा 1 टू थीटा 2 असं लेटर लिहिलं. तर आता फक्त काय केलं पाहिजे आपल्याला, फॉर्म्युला तर वापरायचाच आहे ना, पण पी टोटल काढले पाहिजे. एका मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट दिल्या सगळ्या मॉलिक्यूलची मिळून काढली पाहिजे. बस एवढंच त्यात वेगळं नाही. तर ऑल डायपोल ओरिएंटेड इन द सेम डायरेक्शन. त्यामुळे टोटल डायपोल मुवमेंट म्हणजे सगळ्याची बेरीज 10 raised to 21 जणांची बेरीज म्हणजे त्यांचा गुणाकार करायचा. तर ऑल डायपोल्स आर ओरिएंटेड in same direction, in the same direction. Therefore total dipole moment is काय ना P total असं म्हणतो मी. P total एकाची डायपोल मुवमेंट गुणिले नंबर ऑफ डायपोल्स. ओके, आणि मग P टोटल
एकाची डायपोल मोमेंट आहे 6 × 10⁻⁻30 आणि टोटल मॉलिक्युलची संख्या आहे 10⁻21. म्हणजेच टोटल डायपोल मोमेंट किती आली बघा 6.3 × 10⁻30 आणि +21 म्हणजे -9 आलं. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे चार्ज गुणिले अंतर असतं. चार्ज कुलोम नाहीतर इथं आहेच केली चार्ज कुलोम मधील अंतर मिळवलं. तर हे आली टोटल डायपोल मोमेंट सगळ्या मॉलिक्युलची मिळवतो. नाउ वर्क डन which must be done to rotate electric dipole from θ1 to θ2. from θ1 to θ2 असा फॉर्म्युला आहे. फक्त इथं पी टोटल लिहिलं पाहिजे एवढंच आहे. मग पी टोटल 6.3 × 10⁻⁹ आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 2.5 × 10⁵ आहे. 2.5 × 10⁵ आहे. आणि फायनल अँगल 90 डिग्री. ओके म्हणजेच वर्क डन किती येईल बघा. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू किती येणार याचा गुणाकार करूया. 25 ने तर गुणायचं आहे. 25 × 75 ला 5 5 7 आले. 25 सख 150 150 आणि 7 157 आहे. 157 पॉईंट नंतर इथं एक आणि इथे 2 घर आहेत म्हणजे 15.75 आलं. 10⁻⁻9 + 5 म्हणजे -4 आलं. आणि cos 0 1 आहे आणि cos 90 0 आहे. cos 90 0 म्हणजेच वर्क डन किती आलं बघा. एका घरानंतर पॉईंट देऊ आपण 1.575. एक घराण्यानंतर लहान केला पॉवर एक घराने वाढवा म्हणजे -3 आली. आणि वर्क डन आहे म्हणजे जूल मध्ये. ओके बघा लिहायचं